विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी गुजरातचे कापड। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत एक राज्य एक गणवेश ही योजना जाहीर केली। पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश पहिल्या दिवशी देण्यात येणार असे जाहीर केले। मात्र शाळा सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। गणवेश शिवण्यासाठी 3000 महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्या आता कापडाची वाट पाहत आहेत। राज्यातील बोटावर मोजण्या इतक्या जिल्ह्यातच कापड उपलब्ध करून देण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतच्या कापडावर विधानसभेत रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला। नेमकी त्यांनी काय बाजू मांडली पाहूयात। लक्ष देण्याची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय, काल गणवेशाचा मुद्दा घेतला। आता तिथे बोलत असताना मी म्हणत होतो पॉलिएस्टर हे मुलांसाठी चांगलं नाही। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब स्वतः कॉटनचे कपडे घालतात। मग मला त्यांना विचारायचं की अध्यक्ष महोदय, झालं ना, शिक्षणाचा मुद्दा चालू आहे, अध्यक्ष महोदय बोलू द्या। ते स्वतः अध्यक्ष महोदय कॉटनचे कपडे घालतात। आम्ही म्हणत होतो कॉटन थोडंसं महाग आहे। आता हे पॉलिएस्टर आणि हे कॉटन हे थोडंसं महाग आहे। त्याच्यात ते काय म्हणले, एकदम A1 क्वालिटीचं आहे। आम्ही आधीपासून म्हणतोय की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिले ते महाराष्ट्रातला कॉटन सोडा पॉलिएस्टर आहे। जर त्या माणसाचं जर फॅक्टरी महाराष्ट्रात असली असती तर आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता। अध्यक्ष महोदय, सगळं कापड हे गुजरातवरून त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला, तुम्हाला युनिफॉर्म, आम्हाला युनिफॉर्म शिवाय त्याचा काही फरक पडत नाही। पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे द्यायला आपल्याला काय होतं अध्यक्ष महोदय? सगळ्याच गोष्टीमध्ये आपण जर राजकारण अध्यक्ष महोदय करणार असू ते हे कितपत योग्य? विद्यार्थ्यांना कॉटन कपड्यांचा गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे। रोहित पवारांच्या या मागणीबाबत आपलं काय मत आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।